जालना सुंदर नगरात 30 गुंठ्यावरील अतिक्रमणावर बुलडोझर, न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई। 2024 पासून चालू असलेल्या वादाचा शेवट, पोलीस बंदोबस्तात जेसीबीनं कच्ची पक्की घरं जमीनदोस्त। आज दिनांक 6 रोजी सोमवारी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील सुंदरनगर परिसरात माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार 30 गुंठे शेतजमिनीवरील अनधिकृत अतिक्रमण हटवण्याची मोठी कारवाई आज सोमवारी सुरू करण्यात आली आहे। चंदनजीरा पोलीस ठाण्याच्या फौज फाट्यासह तसेच SRPFच्या विशेष पथकाच्या उपस्थितीत जेसीबीच्या साहाय्यानं अतिक्रमण काढण्यात येत आहे। मिळालेल्या माहितीनुसार विठ्ठल बन्सी रत्नपारखे यांच्या मालकीच्या शेतजमिनीवर गेल्या अनेक वर्षापासून अतिक्रमण झाले होते। या प्रकरणी सन 2004 पासून न्यायालयात खटला प्रलंबित होता। अखेर दिवाणी न्यायालयानं निकाल रत्नपारखे यांच्या बाजूने देत संबंधित 30 जमीन मोकळी करून देण्याचे आदेश दिले। या आदेशानुसार प्रशासनानं आज सोमवारी सकाळपासून कारवाई सुरू केली। जेसीबीच्या सहाय्यानं सदरील जागेवरील कच्ची व पक्की घरं पाडण्याचं काम सुरू आहे। या कारवाईची माहिती परिसरात पसरताच मोठ्या संख्येनं नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली। काही घर मालकांनी आपली घरे वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र न्यायालयाच्या स्पष्ट आदेशामुळे कारवाई सुरू ठेवण्यात आली आहे। दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून संपूर्ण कारवाई प्रशासनाच्या देखरेखीखाली सुरू आहे। पत्र जमा करो बोलो बात। एक जानेवारी 2026 माननीय न्यायालय वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर जालना यांच्या आदेशाप्रमाणे जो दावा सन 2004 पासून आजपर्यंत प्रलंबित होता आणि त्या दाव्याला आता कुठेतरी अन्यायाला वाचा फुटलेली आहे आणि मेहरबान न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे आज धनको दिवंगत विठ्ठल बन्सी रत्नपारखे यांच्या शेतजमिनीवरती जे अतिक्रमण केलं होतं त्या अतिक्रमणावरती आज माननीय न्यायालयाच्या आदेशाने आज हातोडा चालवण्यात आला आहे। त्यामुळे आज 22 वर्षाची प्रतीक्षा या रत्नपारखे कुटुंबाची संपलेली आहे व त्यांना आज 22 वर्षानंतर आज माननीय न्यायालयाच्या आदेशाप्रमाने आज न्याय मिळाला आहे व सर्व कुटुंब आज त्या न्यायाचं स्वागत करून त्या न्यायाच्या आदेशाची अंमलबजावणी बघताना खूप आनंद व्यक्त करत आहे। ही 30 जमिनीचा जो दावा होता त्याप्रमाणे धनको यांना आज रोजी 30 जमिनीचा ताबा देण्यात येत आहे। माझं नाव ॲडव्होकेट अमोल रत्नपारखे, धनको नंबर 4।